आज 27 जानेवारी 2026 आणि आजचे जे मिरचीचे बाजारभाव आहेत तर ते 48 रुपयापासून तर 50 ते 52 रुपये लोक त्या ठिकाणी मिरची आज ही खरेदी केलेली आहेत. मित्रांनो, आता जानेवारी महिना आता एंडिंगला आहेत आणि आता सध्याची जी पोझिशन आहेत मिरचीची तर आता सध्या बऱ्याच काही शेतकऱ्यांनी जे मिरच्या आहेत तर त्या मिरच्या काढून टाकल्या आहेत आणि आता सध्या शेतकऱ्यांकडे जो माल आहे मिरचीचा तो आता समाप्त झालेला आहे. म्हणजे जी प्लॉट आहेत तर ती प्लॉट आता नष्ट त्या ठिकाणी झालेले आहेत. तर आता आपण इथं आलो असताना आता आजची जी आवक होती तर ती म्हणजे बरीच काही कमी आवक त्या ठिकाणी होती आणि आवक कमी असल्यामुळं व्यापारीसुद्धा आता थोडेसे त्या ठिकाणी परेशान होताना आपल्याला दिसत आहेत. हां, तर आपल्यासोबत हे सय्यद नजमुद्दीन सेठ आहेत लिया या गावाचे. तर आपण यांच्याशी आता थोडक्यामध्ये चर्चा व माहिती बाजाराची माहिती जाणून घेणार आहोत. तर सेठ नमस्कार. नमस्कार नमस्कार. सेठ काय म्हणतं मार्केट आज? अच्छा, काय आमदानी कमी झाली भरपूर, माल नाही लोकांकडे. बाजार भरपूर आहे लेकिन माल नाही माल नाही. हा, बाजार भरपूर आहे. 55-56 रुपये मिरची घेतली आज बरोबर आहे. मार्केटमध्ये दाब होते काय. आवक शेतकऱ्यांची कमी पडली आता आहे ना? हो हो, मालच नाही कुठे राहते शेतकरी. पण बरं, मागच्या वर्षीपेक्षा यंदा कसं काय यंदा 2 महिने जादा चाललंय. आहे ना? हो, दिवाळीपेक्षा दिवाळी लोक माल सरासरी बरोबर. चालतो. ज्यादा दिवाळीचे 15 दिवस, 1 महिन्याभर नंतर, पण यंदा 2 महिने पक्क्याने जादा चाललं. आणि तरी पुढच्या वर्षी मला तरी वाटतं का पुरा सीझन शेतकरी वाढतील. हां, बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सेटशी आपण चर्चा केली. तर जी मिरचीची जी बाजार आहे ती बाजार अजून कायम आहेत, परंतु मिरचीचा जो माल आहे तर तो माल आता शेतकऱ्यांचा संपला आहे. म्हणजे त्या ठिकाणी 9-9, 10-10 तोडे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आता म्हणजे 7-8 महिने त्या ठिकाणी मिरची चाललेली आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण माहिती जाणून घेतली. मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर आजचे दादा नमस्कार. नमस्कार. कुठले दादा? वरुड. तर किती पोते आणले होते आज? 2. काय भाव दिले? 60 रुपये. तर मित्रांनो, अशा पद्धतीने दादांनी 60 रुपये मिरची त्या ठिकाणी दिलेली आहेत. आवक कशी काय मिरचीची क्वालिटी सध्या तुमच्या आता? अजून सध्या क्वालिटी बरी, पण आता पाण्यामुळे समजा. हां, पाणी कमी पडलं का? हा, पाणी कमी पडलं समजा. किती तारखेची होती लागवड? ही 25 मे. 25 मे. बरं, म्हणजे भरपूर थोडी झाले मग तरी 8-9, 10 थोडी झाले हा, झाले. है ना? तर कोणती होती व्हरायटी, कोणती होती? लालपरी आणि साहेबा. लालपरी आणि साहेबा. तर मित्रांनो, वरुड या गावाचे रहिवासी होते. यांनी 2 पोते आणले होते 60 रुपये त्या ठिकाणी. दाराने मिरची आज पिंपळगाव रेणुका इथं त्या ठिकाणी दिलेली आहे. तर अजून किती निघन माल? मला अजून तरी 10 ते 12 पोते निघाल पाहिजे. म्हणजे दररोजचे 1-2 पोते? आता म्हणजे आतापर्यंत एक आणलं तर आता बाया मजूर वाढल्यामुळे समजा हां, 2 आणलं. बरं. तर क्वालिटी अजून बरी समजा ना? हा, क्वालिटी बरी आहे. बरं. यंदा लागवड करणे नवीन पुन्हा? हा, करू ना. कधी लागवड करणे? औंदा बघू 20 मेला ना, तर मग 1 मेला समजा 20 किंवा? ये. बरं. हा, कोणती ही जी4 लावणे का? जी पूर्ण आपली ही जारी. हो ना, जी4 हा, सेगमेंट जी4, बारीक. जी4. बरं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने दादांनी मिरच्या आणल्या होत्या आणि नजमुद्दीन सेठ यांनी मिरच्या त्यांच्या खरेदी केल्या 60 रुपये भावाने. तर भाव चांगला आहेत, परंतु माल शेतकऱ्यांकडे मिरचीचा जो माल आहे तो आता नाही आहेत. म्हणजे मिरची काही शेतकऱ्यांची खराब झालेली आहेत. काही शेतकऱ्यांनी मिरची उपटून मक्काची लागवड केली, काही शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केली आणि मधात जी भाव होता तो भाव कमी असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या मिरचीवरती दुर्लक्ष केलं आणि आता भाव हा चांगल्या प्रकारचा वाढलेला आहे आणि मिरचीची जी आवक आहे ही सुद्धा त्या ठिकाणी कमी पडलेली आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो 48-50 रुपयापासून तर 60 रुपये लोक त्या ठिकाणी मिरची गेलेली आहेत. सुपर मिरची दाताची अजून. तर मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया दुसरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर सेठ काही बोलू शकता अजून? काय बोललो आता आपण व्हिडिओवर. काय आता का जे लोकांना मिरच्या पडल्या तेव्हा लोकांना धोपा नाहीये. मक्का 15 रुपये किलो, सोयाबीन 40 रुपये किलो. व्यापारी पहिले द्यायला तयार नाही सोयाबीन मक्काचे उधारमध्ये महिना चक्रा मारायला. बरोबर आहे. तर काय
मला वाटतं तरी लोकांना चांगल्या मालात नुकसान करून टाकलं माल उपटून. हा, म्हणजे काही गडबड. लोकांना अशी मिरच्या उपडल्या की त्या लोकांच्या मिरच्या आतापर्यंत 10-20 पोते निघले असते एका तोड्याला. बरोबर आहे. पण त्याला वाटलं 15 थोडे बाजार पडले होते, हम्म, हम्म. 18-20 रुपये बाजार आले, त्याला वाटलं 18-20 मध्ये काय ठेवायला पुरत नाही, त्यामुळे उपटून टाकलं लोकांना काही. बरोबर आहे. हा, मला शेतकऱ्याला एकच सांगायचं आहे की लवकर लागवड करा हम्म. आणि लवकर पैसे बनवा. बरं. जितकं लवकर लागवड केली तितके पैसे जादा बनतील. बरोबर आहे. बस, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चर्चा केली आहेत. तर भेटूया दुसरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.